हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही मुलांना सुट्ट्या लागल्यात त्यामुळे गावाकडे आलो आहेत. सकाळी गावाला पोहोचलो, त्यानंतर आम्ही सर्वांनी अंघोळी केल्या, नाश्ता वगैरे झाला आणि पटापट स्वयंपाकाची तयारी केली. कारण आज आम्ही जाणार आहोत आमच्या शेतामध्ये. आमच्या शेतातील फुल टूर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आमची सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये. चला तुम्हाला आज आमचं शेत दाखवतो. हे बघा, हे कामुणे आहेत. ते शेतात आलं ना की असंच छोटे छोटे फळं वगैरे खायला मिळतात. हे अशा काळ्या काळ्या कामुणे आहेत. ह्या गोड लागतात, मस्त खाण्यासाठी खूप भारी त्या. आपल्या शहरातल्या लोकांना काहीच माहिती नाही एवढं, पण हे गावाकडे ना असं शेतामध्ये आलं की असं भेटतं. चला तुम्हाला आज खरंच आमचं शेत वगैरे दाखवतो. आमचं शेत हे ना घरापासून ते फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. कारण घरापासून निघालो की 10 मिनिटातच आमचं शेत येते. बघा, खूप जवळ आहे, काहीच लांब नाही आहे. गावाकडे प्रचंड ऊन आहे, त्यामुळे आम्ही सर्वांनी डोक्याला बांधूनच बाहेर निघालो. हे बघा, हे दोघं तिघं जण ऊन लागते ना, त्यामुळे सगळंच याला कव्हर केलं होतं. हा रस्ता आहे आमच्या शेतामध्ये जाण्याचा. हा पायी रस्ता आहे. गावाकडची मज्जाच वेगळी ना, शेतात जाणं. त्यामध्ये छोटे छोटे फळं वगैरे खायला मिळतात. बघा कसे आंबे काढायला लागलेत, कैऱ्या काढतात, सॉरी. पूर्ण अजून ज्वारी आहे, काढलेलीच नाही ती. ह्या वर्षी ज्वारी थोडी उशिरा लावलेली होती सर्वांनीच, त्यामुळे बऱ्याच शेतामध्ये ज्वारी ही उभीच आहे, अजून काही काढलेली नाही. इथे ना एक छोटंसं आंब्याचं झाड लावलेलं आहे. माझे जे आजन सासरे आहेत ना, त्यांची एक आठवण म्हणून 6 महिनेच झालेले आहेत. हे आंब्याचं इथे रोप लावलं होतं आणि 6 महिन्यात त्याला 2 कैऱ्या लागलेल्या आहेत. ते फाटलं पिशवी दे ना त्याच्या हातामध्ये. अरे घे ना स्वराज बॉटल, जड तू घे, तिला दे. तिची ओढणी ते तिला सुधारता येणार. मी हे पकडते, मला काय ते बॉटल झालं मला. आम्ही जेवणाचं सर्व साहित्य शेतामध्ये घेऊन चाललो होतो, त्यामुळे हे दोघं बहीण भाऊ ना एकमेकांशी भांडत होते की पिशवी कोण घेणार, पाण्याची बॉटल कोण घेणार. तरी मी त्या दोघांना एक एक साहित्य दिलं आणि चला म्हटले. बघा, सिया कसा छोटा छोटा रस्ता शोधते. हे काय झालं की कापूस अजून झाडं कापसाचे काढले नव्हते. तुरीचेही तसेच आहेत, कारण शेजारच्यांच्या सर्व शेतामध्ये अजून ज्वारी ही उभीच होती. कारण उशिरा पेरणी केली ना, त्यामुळे ज्वारी ही थोडी उशिरा आली होती. जर शेतातलं पूर्ण ज्वारी वगैरे काढली आणि शेवटी शेवटी राहिलेला हा कापूस असतो ना, तर तो काढून घेत नाही शक्यतो. शेळीसाठी किंवा मेंढ्या बसवतात ना, तर ते खाऊन घेतात, त्यामुळे हे काही शेवटला काढत नाहीत. फायनली शेतात पोहोचलो. आमच्या शेतामध्ये खूप मोठा एक ओटा आहे आणि इथे गेल्यानंतर आम्ही आवर्जून ओट्याची पूजा करतो, दर्शन घेतो. कारण हे पूर्वजपासून आलेली एक प्रथाच आहे आमच्या घरामध्ये. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आम्ही थोडं स्वच्छ केलं, तिथे हळद कुंकू वगैरे लावलं आणि तिथे पाय वगैरे पडलो, म्हणजे थोडक्यात दर्शन वगैरे घेतलं. आणि बाजूला दोघंही, बाप आणि मुलगी, हे दोघंही साफसफाईच्या कामाला लागले होते. त्यानंतर आम्ही खालच्या शेतामध्ये गेलो. तिथे खूप मोठं आंब्याचं झाड आहे आमच्या, आणि याला एवढी सारी कैऱ्या लागलेल्या होत्या ना की खूप सारे. अरे त्याला झाडालाच डाग लागला, त्याला खराब काळा झाला तो. भूक लागली होती खूप, त्यामुळे आम्ही जेवणासाठी इथे जागा स्वच्छ करत होतो. कारण खाली बसलं तर पूर्ण टोचणार, त्यामुळे आम्ही जागा इथे बघितली आणि स्वच्छ केली. आम्ही शेतात आलेलो आहे, चला जेवण करूया. आज काय काय आहे तर मी जेवणामध्ये बघूया. गावाकडचं जेवण म्हटलं की कांदा, मीठ पावडर, शेंगदाण्याची चटणी, सगळं आम्ही घेऊन आलो. शेतात जेवण करायला बसलोय.
स्वराज या या. तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत. जेवणात भाजी, बटाटे, चटणी, चपात्या. शेतातली कैरी, मीठ आणि मिरची पावडर तोंडी लावायला. कसं ही ज्वारीची भाकर आणि ही कैरी. कसं थांबा. काय तोडलंस तू? कैरी काय करणार आहे कैरीचं? घरी घेऊन जाणार आहे. घरी काय करायचंय? खायची आहे. आवडती का तुला? हा, कुणाच्या शेतातली कैरी? आपल्या. ओके. इथे बघा खूप सारे बगळे सुद्धा बसलेले आहेत आणि हे तुम्हाला आता मी ना आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा किती छान व्हाईट व्हाईट एकदम पांढरे शुभ्र मस्त. आणि हे माणसांमध्ये रमलेले आहेत त्यामुळे त्यांना अजिबात भीती वाटत नाही, काय नाही. हे इथेच असतात. चिकोडून बरं लांब धर. भरपूर झाले आता. चला बॅगेत इथे निघलं घरी निघायची तयारी. चल स्वराज. मम्मी काटे आहेत. काटे आहेत ते. जेवायची काटा आली. उन्हाळी बाजरी लावलेली आहे. बाजरी अजून काही पूर्ण भरली नाही. काही ज्वारीचे कणसं पण आहेत त्यामध्ये. ते बघा छान. तुम्हाला थोडं जवळ नेऊन दाखवते मी. बघा किती भारी छान आहे. अजून भरलेलं नाही आहे. मध्ये थोडंसं मक्याची पण आहेत झाडं. पूर्ण ज्वारी बाजरी आहे. अजून काही बाजरी भरलेली नाही आहे. मग हात लावून आहे ना. लाव ना. किती सॉफ्ट आहे गं. मला वाटतं हे बघा सिया सुद्धा झाडांना हात लावते. खूप सॉफ्ट आहे ते. सॉफ्ट आहेत का? चलो फिर. ते बघ. चलो बघ. हा. बाबा असाच करा. हे बाबा आहेत आमचे शेतामध्ये. पाण्याचा आवाज येतो इथं पण दाखवू नाही शकत मी कारण हे खूप आतमध्ये आहे. मकाच्या आणि हे जे आहे ज्वारी थोडंसं काही बाजरी वगैरे ह्या झाडांना पाणी देणं चालू. हे बघा आत नाही दिसलं पण इथून मी तुम्हाला दाखवते. बघा आमच्या शेतातलं कसं पाणी देणं चालू आहे शेतामध्ये. हे म्हणजे ना माणसांमध्ये राहिलेले बघायचे. हे माणसं आले तर घाबरत नाहीत, काहीच नाहीत, एकदम मस्त आहेत. हे बघा खूप सारे आहेत. पाणी दिले ना सगळं चप्पल वगैरे भिजली. इथे त्या फुलाला घेऊन थांब. हे बघा सिया काय माहिती आहे का तुला? हा. सनफ्लावर. हो. काय? सनफ्लावर. ऊन खूप आहे ना. त्याला काटे आहेत. हा काटे असतात त्याला. तर निघन ना. निघतो. बी आली आहे. हे बघा भेंडी सुद्धा लावलेली शेतामध्ये. बघा त्याला छोटीशी भेंडी आली. सिया त्याला हात लाव भेंडीला. वरती पलीकड. हे बघ इथे 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 तू हात लाव ना. हा भेंडी. खूप सारे भेंडीचे पण झाड आहेत इथे आतमध्ये. ते अजून उमललंच नाही त्याला. इथे सुद्धा एक छोटं आंब्याचं झाड आहे. याला तर खूप मोठे मोठे कैरे लागलेले आहेत. बघू शकताय तुम्ही आमच्या शेतामध्ये. वीज दाखवायची, सोलर पॅनल दाखवायचा.
त्यानंतर त्या आंब्याचं झाड दाखवलं नाही तिथं तुला पेरू दाखवता येईल. तिथं केळी आलेली आहेत. केळी पण आली का? हा बघ पुढे जाऊन. हे एक आमचं एक शेत आहे खालचं. तुम्हाला खूप ऊन झालेले, तुम्हाला दाखवते. केळी सगळे आमच्या शेतामध्ये फळ खाण्याचे. बघा हे केळीचं झाड आहे, मस्त त्याला केळी लागलेली आहे. हे बघा काय का केळी वगैरे, कढीपत्ता आहे. हे बघा खूप मोठं झाड आहे, त्याला बी वगैरे सुद्धा लावलेलं आहे. इथं शेजारी बदामाचं झाड आहे. इथे नारळाचं पण आहे ना. हे नारळाचं पण आहे. त्याच्या शेजारी इथं पेरूचं एक झाड आहे. छोटे छोटे पेरू पण आलेले आहेत त्याला. हे बघा आहेत का. त्यानंतर इकडे शेवगा आहे, आंब्याचं पण आहे. आमच्या शेतामध्ये सगळे फळझाडे आहेत, खाण्याची पण धान्याचं पण भरपूर काय काय आहे. आता तुम्हाला ना आमची विहीर दाखवतो. ही बघा इथं आमची विहीर आहे. विहीर आहे आणि विहिरीत अशा मोटर वगैरे सोडलेल्या आहेत. मला पण भीती वाटते विहिरीची. आणि ते सोलार बसवलेले सोलार. त्यानंतर पलीकड पण एक आंब्याचं झाड आहे. हे बाजूचं. खूप ऊन झालं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये असं थंड थंड पाणी पिवं असं वाटलं. चला इथे कॉक चालू केला की पाणी चालू होतं. थंड पाणी एकदम मस्त. इथे कॉक लावलेला आहे. हा कॉक फिरवला ना खूप सारं पाणी येते, यातून सुद्धा पाणी बाहेर पडते. ते आता स्वराजे ना. हे बघा कॉक चालू केला की असं पाणी येतं. हो वाकून नाही बघायचं. मागं हो जास या तोंड दू पटकन तू जरा. हे विहिरीकडे जाऊ नका. तुम्ही करा आता सगळेजण तोंड देतील थोडं. घे ना माझं घे. मला हे बघा इथं कांदे पण आहेत, कांदे वगैरे लावलेले. पालकची भाजी आहे. त्यानंतर वांगी पण आहे थोडी कुठेतरी. इकडच्या साईडने सर्व मिरचीची झाडं वगैरे आहेत. पूर्ण शेतामध्ये भरपूर आहेत. म्हणजे धान्य पण आहे, खाण्याचे फळभाज्या आहेत, पालेभाज्या पण आहेत. सर्व लावलेले आहेत हे उन्हाळी सर्व. घरी जाता जाता माझी एक जाऊबाई भेटली होती आणि ती शेळ्या घेऊन शेतामध्ये येत होती. तिचं एक छोटंसं शेळीचं पिल्लू होतं. सियाला म्हटलं पकड, तर तिने नाही पकडलं. तिला खूप भीती वाटत होती. सकाळी आम्ही 10 वाजता शेतात आलो होतो. जेवण वगैरे सर्व घेऊन शेतामध्ये जेवण केलं, सगळीकडे फिरलो. आता घरी निघायची तयारी, कारण ऊन खूप झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही घरी चाललो आहे. आमचा हा फार्म टूर हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. परत भेटूया. बाय बाय.